श्री येऊ का रे? अगं बेबी आत्या ये ना. आणि हे काय, तू ऑफिसला चाललायस? अगं हो, एक दोन महत्वाच्या मीटिंग्स आहेत. काय रे श्री? अगं बेबी आत्या, आजचा दिवस किती चांगला आहे, मग म्हणलं थोडंसं चांगलं कामही करून देतो ना. आणि आपलं ऑफिस म्हणजे दुसरं घरच असतं की नाही. मग अशा चांगल्या सणाच्या दिवशी ऑफिसकडे दुर्लक्ष कशाला करायचं. मी येतो ना, लवकर परत येतो. बरोबर आहे तुझं, जाऊन ये तू ऑफिसवर. तुझ्यासाठी गोखले गृहोद्योग किती महत्वाचा आहे ना, ते आम्हा सगळ्यांना माहिती आहे. ए बरं, मला एक सांगा, कसा झाला तुमचा पहिला पाडवा? म्हणजे कसं वाटलं तुम्हाला दोघांना? आता आम्ही तेच बोलत होतो. अगं खरंच खूप छान वाटलं. ए पण आमच्याकडनं काही राहिलं नाही ना? म्हणजे तसं असेल तर स्पष्ट सांगा. नाही नाही बेबी आत्या, हो किती करता तुम्ही सगळ्या जणी. मला तर अगदी लाजवता. म्हणजे नवीन साडी काय सणाची, पंचपक्वान्न, आणि सगळे इतके आनंदात होते. आणखी काय हवंय मला. खूप खुश आहे मी. छान, खूप बरं वाटलं ऐकून. ए जान्हवी, तुला जसा वेळ मिळेल ना तसं आईला भेटून ये. आईचं काहीतरी काम आहे तुझ्याकडे. हो का? मग मी आत्ताच जाते. मी येते. जान्हवी, मी पण निघतो आता. रात्री भेटू. ठीक आहे, आलेच. बेबी आत्या चल, मीही निघतो आता. श्री, जमलं तर खरंच लवकर ये. हा, आज तिन्ही सांजेला तुम्हा दोघांची दृष्ट काढायचं ठरवलंय आम्ही. बेबी आत्या, मी प्रयत्न करतो, पण ह्यासाठी वेळेत नको ना अडकवूस मला. तेच म्हणतेय मी, जमलं तर नक्की ये आणि यायचं नक्की जमव. चालेल. श्री, तू आनंदात आहेस ना? हो ग, का? तसं नाही रे, आम्ही काय कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानायला शिकलोय आता. पण तू जेव्हा आनंदी असतोस ना, तो आमच्यासाठी खूप मोठा सण असतो. बरं येऊ मी? तू आवर तुझं.